अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा छांदोग्य उपनिषदातले 5 अध्याय आपण परिपूर्ण केले। शेवटच्या अध्यायामध्ये वैश्वानराचं आपण पंचाग्नी आणि वैश्वानराचं आपण विस्ताराने वर्णन पाहिलं आणि आता 5 अध्याय संपल्यानंतर आजपासून आपण 6वा अध्याय सुरू करत आहोत। हा 6वा अध्याय हा शेवटचा अध्याय आहे आणि आता या अध्यायामधले जे विषय आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत। आतापर्यंत आख्यायिका होती, आताही आख्यायिकेच्या रूपात तत्वज्ञानाचा जास्त इथे विचार आहे आणि तो विचार ह्या 6व्या अध्यायातल्या प्रथम खंडामध्ये आपण सुरू करत आहोत। तेव्हा इथे म्हणजे कथा अशी आहे की अरुणीचा जो पुत्र श्वेतकेतू, या श्वेतकेतूला अरुणीने जो उपदेश केला आणि जी त्यांच्यामध्ये जो संवाद झाला तो ब्रह्मतत्वासंबंधी झाला आणि तो सर्वात वेदाचा प्रतिपाद्य विषय असल्यामुळे सर्वात महत्त्वाचा आहे। तेव्हा या ठिकाणी श्वेतकेतूर आरुणेय आस इत्यादी मंत्राने याचा आरंभ झाला असून अध्यायाचा संबंध हा अशा प्रकारचा आहे की उपरोक्त असे सांगितले गेले आहे की हे सर्वच निश्चितच ब्रह्म आहे, हा सिद्धांत आहे। हे सर्वत्र ते ब्रह्मतत्वच आहे आणि त्यापासूनच सर्व ब्रह्मांड उत्पन्न झालेले आहे आणि शेवटी हे संबंध ब्रह्मांड त्या ब्रह्मतत्वातच विलीन होणार आहे। तेव्हा दृश्यमान समग्र क्रिया त्या ब्रह्मतत्वामध्येच होत असतात। हा ह्या अध्यायाचा आणि ह्या पहिल्या खंडाचा विषय आहे। तेव्हा आता इथे हे असं दाखवायचं आहे की हे जगत कशा प्रकारे त्या ब्रह्मतत्वापासून निर्माण झालेलं आहे, कशा प्रकारे त्याच्यामध्ये क्रिया करतं आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे लीन होतं। या 3 ज्या गोष्टी या ब्रह्मांडामध्ये या जीव जगतामध्ये आपण पाहतो की उत्पत्ती स्थिती आणि लय, तर उत्पत्ती कशापासून होते तर त्या ब्रह्मतत्वापासून होते आणि क्रिया कशात होते तर त्या ब्रह्मतत्वाच्या मध्येच क्रिया होतात आणि शेवटी विलीन होतो तो कुठे होतो तर ब्रह्मतत्वामध्येच होतो। असं हे ब्रह्मांड आहे आणि असा ब्रह्मतत्वाचा आणि ब्रह्मांडाचा परस्पर संबंध आहे। तेव्हा आताच हे दाखविले गेले आहे की जसं एक उदाहरण सांगितलं की एखाद्या विद्वानाला आपण जर भोजन दिलं तर संपूर्ण संसारच त्यापासून तृप्त होतो। म्हणजे विद्वान कोणता इथे गृहीत धरला आहे की जो विश्वव्याप्त आहे, विश्वरूप आहे, विश्वरूप झालेला। म्हणजे आपण ज्ञानेश्वर माऊलीला जर आपण जेवण घातलं तर ते ज्ञानेश्वर माऊली कसे आहेत की विश्वरूप आहेत। जे विश्वरूप झाले अशा विद्वानांना जर आपण भोजन दिलं आणि त्या भोजनाने ते विद्वान जर तृप्त झाले तर संपूर्ण संसार तृप्त होतो, असं हे उदाहरण दिलंय। म्हणून या संबंध जगतामध्ये ते ब्रह्मतत्वच आहे ओतप्रोत। म्हणून ब्रह्मतत्वाला जर आपण तृप्त केलं तर संबंध ब्रह्मांड तृप्त होतं, असा या उदाहरणातून सिद्धांत मांडला आहे। तेव्हा संपूर्ण भूतामध्ये स्थित असणाऱ्या त्या आत्म्याचे एकत्व होण्याच्या कारणाने हे सर्व होणे शक्य आहे, कारण तो आत्मा हा संबंध ब्रह्मांडामध्ये एकरूप अगदी त्या ठिकाणी त्या आत्म्यामध्ये भेद असा अजिबात नाहीये। पण भेद जर पाहायचा प्रयत्न केला तर तिथे अज्ञानाचीच निर्मिती होते। म्हणून आत्म्यामध्ये भेद पाहिल्यास असे होणे संभवच नाही। तेव्हा आत्म्याचे एकत्व कशा प्रकारचे आहे असा प्रश्न हा साधारण माणसाची जिज्ञासा जागृत होते आणि त्याला आत्मा म्हणजे माहिती नाही, ब्रह्मतत्व म्हणजे माहिती नाही, ब्रह्मांड म्हणजे काय माहिती नाही आणि म्हणून या आत्म्याचं ह्या संबंध जीव जगतामध्ये एकत्व आहे, एकच आत्मा सर्वत्र आहे। तेव्हा आपण जीवात्मा म्हणतो आणि आत्मा म्हणतो तेव्हा जीवात्मा हा व्यक्तिगत स्तरावर जीवभावाशी निगडित आहे, परंतु जेव्हा शुद्ध बुद्ध आत्मा जेव्हा म्हणतो तो कसा आहे तर तो संबंध जीव जगतामध्ये व्याप्त आहे आणि तो एकच आहे। तेव्हा ह्या समाधानासाठीच ह्या 6व्या अध्यायाचं प्रयोजन आहे आणि ह्याचंच विवरण इथे विवेचन केलेलं आहे। ह्या संदर्भामध्येच इथे हा परस्पर संवाद इथे दाखवलेला आहे। तेव्हा इथे पिता आणि पुत्राची आख्यायिका सांगितली गेली आहे आणि ह्या ब्रह्मविद्येचं रहस्य याच्यामध्ये प्रदर्शित केलं गेलेलं आहे। तेव्हा आता आपण
याला सुरुवात करूया. पहिला मंत्र आहे, श्वेतकेतुर अरुणेय आस तम पितो वाच, श्वेतकेतो वस ब्रह्मचर्यम नवई सौम्यास्म अकुलेन नो अनुच्च ब्रह्मबंधुरीव भवतीति. अर्थ असा आहे की अरुणीचा सुप्रसिद्ध असलेला पौत्र अरुण हा श्वेतकेतूचा आजोबा आहे. त्यामुळे अरुणाचा सुप्रसिद्ध पौत्र श्वेतकेतू होता आणि त्याचे पिता म्हणजे अरुणी त्याच पित्याने सांगितले की हे श्वेतकेतू, तू ब्रह्मचर्य वास कर आणि हे सौम्य, आमच्या कुलामध्ये उत्पन्न झालेला कोणीही पुरुष हा अध्ययन न करता ब्रह्मस्वरूप म्हणजे ब्रह्मबंधू सारखा होऊ शकत नाही. म्हणजे इथे श्वेतकेतूला अरुणाचा पौत्र आणि अरुणीचा मुलगा श्वेतकेतू याला तिथे त्याचं जेव्हा लहान वय होतं 6-7 वर्षाचं वय असेल तेव्हा ते श्वेतकेतूला सांगतात की हे तू ब्रह्मचर्य वास कर आणि आमच्या कुळामध्ये असं कोणीही पुरुष निर्माण झालं नाही की तो ब्रह्मबंधू सारखा वागतोय परंतु ब्रह्मतत्वाचा अभ्यास केलेला नाही. तर तू असं वागू नकोस आणि तू ब्रह्मचर्याचा वास करून ब्रह्मस्वरूप म्हणजे ब्रह्मबंधू सारखा व्हायचा असेल तर तुला अध्ययन करावं लागेल ब्रह्मतत्वाचं. हा पूर्ण या ठिकाणी आकलन करावं लागेल. तेव्हा या पहिल्या मंत्रामध्ये सुरुवात ही फार छान केली आहे आणि ह्याचा आशय असा आहे की श्वेतकेतू असणारा असे नाव असणारा या निपात अतिह्याचा द्योतक आहे आणि अरुणेय आणि अरुणचा पौत्र होता व या पुत्राचे पिता म्हणजे अरुणी, या अरुणीने त्या योग्य विद्येस पात्र जाणून आणि त्याच्या उपनयन संस्काराच्या वेळी अतिक्रम होताना पाहून तो बोलला की हे श्वेतकेतू, तू आमच्या कुलास अनुरूप अशा गुरुच्या समीप येऊन ब्रह्मचर्य व्रताचं अवलंबन कर आणि ब्रह्मचर्य वास कर. तेव्हा हे सौम्य, हे उचितच नाही की आमच्या कुलात उत्पन्न होऊन आणि अध्ययन न करता ब्रह्मबंधूने युक्त होऊन जावे आणि जो ब्राह्मणास आपला बंधू मानतो व दाखवतो आहे परंतु स्वयं ब्राह्मणासारखे जर आचरण करत नसेल तर त्यास ब्रह्मबंधू कसे म्हणता येईल? म्हणता येणार नाही. म्हणजे इथे आशय असा आहे की जेव्हा तुम्ही विद्या धारण करण्याकरता जेव्हा तुम्ही गुरुच्या सन्निध जाण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमची पहिल्यांदा मनाची तयारी पाहिजे की आता आपल्याला ब्रह्मचर्य व्रत पालन करून अतिशय नम्रतेने आपल्याला पहिल्यांदा उपनयन संस्कार करायचा आणि 4 वेदाचा अभ्यास करून त्याच्यामध्ये असलेले जे ब्रह्मतत्व आहे त्याची पूर्णपणे ज्ञान प्राप्त करायचं. हे जोपर्यंत तो निश्चय करत नाही आणि त्या पद्धतीने अतिशय शरण भावापर्यंत तो जात नाही तोपर्यंत त्याला स्वतःला ब्राह्मण सुद्धा म्हणून घेता येणार नाही आणि ब्रह्मबंधू सुद्धा म्हणून घेता येणार नाही. म्हणून ही भीती त्याला निर्माण झाली अरुणीला आणि त्यांनी त्याला सांगितलं की तू सावधान हो आणि तू हे आता ब्रह्मचर्य व्रत पाळून कुठल्याही प्रकारचा अभिमान किंवा मी ब्राह्मणाचा पुत्र आहे आणि म्हणून मी विद्वान आहे अशा प्रकारची धारणा तू ठेवू नकोस. अशी धारणा ठेवणं म्हणजे ब्राह्मण धर्माच्या विरुद्ध आहे. हे आता या आजच्या काळामध्ये सुद्धा हा उपदेश आपल्याला खूप लागू आहे की आपण फक्त विद्वान व्यक्तीचा समजा पुत्र आहे तर त्या पुत्राने माझे वडील फार विद्वान आहेत आणि म्हणून मी विद्वान आहे किंवा म्हणून माझा विद्वत्तेशी संबंध आहे असं जर कोणी त्या ठिकाणी म्हणत असेल तर ते सर्वस्वी चुकीचं आहे. तर त्याला स्वतःला त्या वडिलांप्रमाणेच अतिशय नम्रपणे अध्ययन करणं आवश्यक आहे आणि ब्रह्मतत्वाचा उपदेश घेणं आवश्यक आहे. तर तसा ब्रह्मतत्वाचा उपदेश घेऊन त्याचं संपूर्ण आकलन झाल्याशिवाय त्याला ब्राह्मण म्हणताच येणार नाही. ब्राह्मणाचा खरं सांगायची व्याख्याच अशी आहे की ब्रह्मजानाती सब्राह्मण, हा जो ब्रह्मतत्वाला परिपूर्णपणे नुसतं जाणतच नाही तर तो ब्रह्मस्वरूप होतो आणि तो ब्रह्मवेत्ता होतो तेव्हा तो ब्राह्मण आहे. तेव्हा आजच्या काळातल्या ब्राह्मणाकरता हे ब्राह्मणच नव्हे तर सर्वच ह्या संस्कृतीला मांडणाऱ्या लोकांकरता हे आवश्यक आहे
की त्याला कुठलंही अध्ययन करायचं असेल, म्हणजे आज आपण अगदी विज्ञानाची शाखा किंवा इंजिनिअरिंगची शाखा ही सगळी आपण ती शिकायला जातो, त्याच्यानंतर पुष्कळ उच्च उच्च अशा डिग्रीज घेतो, MS करतो, अमेरिकेत जाऊन डॉक्टरेट करतो आणि पुन्हा प्रोफेसर होतो, विद्वान होतो आणि सगळे लोक त्याला विद्वान म्हणतात. परंतु जोपर्यंत भारतीय तत्वज्ञानाचा परिपूर्णतेने अभ्यास होत नाही आणि जोपर्यंत त्याला ब्रह्मतत्वाचं आकलन होत नाही, तोपर्यंत ह्या सर्व ज्या विद्या आहेत ह्या अविद्याच आहेत आणि त्यामुळे त्यांना विद्वान म्हणता येणार नाही, पंडित म्हणता येणार नाही. आजच्या काळामध्ये पंडित म्हणून घेणारे जे कोणी आहेत, ज्यांनी डॉक्टरेट केलं आहे आणि त्यांना जर हे मूलभूत ज्ञान जर नसेल तर ते खऱ्या अर्थाने विद्वान नाहीत. इथे ब्राह्मण हा शब्द विद्वान या अर्थाने घ्या आणि ब्राह्मण ही केवळ जात किंवा वर्णच नव्हे, तर त्या ठिकाणी ब्रह्मतत्वाशी एकरूप झालेला तो ब्राह्मण, ब्रह्मतत्वाचं संपूर्ण ज्ञान असलेला तो विद्वान. त्यामुळे त्या विद्वानाचा संदर्भ घेऊन या ठिकाणी अरुणीने आपल्या पुत्राला उपदेश केला आणि आजही तो उपदेश सर्व विद्वानांनी आपल्या पुत्राला सांगताना ही करणं आवश्यक आहे की वेदोक्त जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वाचं संपूर्ण आकलन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला विद्वान म्हणता येणार नाही. आता पुढे ह्या संदर्भामध्ये दुसरा मंत्र असा आहे, मंत्र 2, सह 12 वर्षम उपेत्य चतुर्विंशति वर्षः सर्वान् वेदान धात्य महामना अनुचानमनि नमानि स्तब्ध एयाय तम पितोवाच श्वेतकेतो यन्नु सोमपेदम महामना अनुचानमानि स्तब्धो स्युत तमो दश प्राक्षः. आता तो सांगतोय श्वेतकेतूला की तो श्वेतकेतू जो आहे तो 12 वर्षाच्या अवस्थेत उपनयन करून 24 वर्षाचा होईपर्यंत संपूर्ण वेदांचे अध्ययन करून स्वतःला मोठा बुद्धिमान आणि व्याख्या करणारा मानत उदंड भावाने घरी परतला आणि त्यास पित्याने सांगितले की हे सौम्य, तू जो असा दिसतोयस मला महामना पंडितमान्य आणि अविनीत असा प्रकारचा दिसतोयस, तर त्यात हे दिसण्याकरता तुला तुझ्या गुरुने काय आदेश दिले होते, अशा प्रकारचा प्रश्न ह्या श्वेतकेतूला अरुणी विचारतात. म्हणजे आशय असा आहे की पित्याच्या सांगण्यावरून हा श्वेतकेतू हा 12व्या वर्षाच्या अवस्थेत गुरुच्या समीप जाऊन जोपर्यंत 24 वर्षाचे आयुष्य होत नाही तोपर्यंत संपूर्ण वेदांचे अध्ययन करून आणि त्यांचा संपूर्ण अर्थ समजून तो महामना म्हणजे ज्याचं मन महान अर्थात गंभीर होऊन, म्हणजे ज्याचे मन स्वतःच दुसऱ्याच्या समान न समजणारा, स्वतःला श्रेष्ठ समजून घेणारा तो महामना होऊन गेल्यावर त्यास महामना असं लोक म्हणायला लागले. आणि अनुचानमानी असा एक शब्द वापरलाय. अनुचानमानी म्हणजे स्वतःच खूप मोठा वक्ता, स्वतः संबंध मोठा प्रवक्ता असा जो मानणारा आहे, अर्थात जो अशा स्वभावाचा असेल त्यास अनुचानमानी असं म्हटलेलं आहे. आणि स्तब्ध अविदित स्वभाव होऊन तो स्वग्रही परतला व त्या आपल्या पुत्रास अशा प्रकारच्या विपरीत स्वभाव असणारा आणि उदंड आणि अहंकारी अभिमानी झालेला पाहून त्यामध्ये सद्धर्माची प्रवृत्ती प्रदान करण्याच्या इच्छेने पित्याने त्याला सांगितलं की हे श्वेतकेतू, तू हे असे महामना अनुचानमानी आणि स्तब्ध होऊन राहिला आहेस, तर तुझ्या या त्या उपाध्याकडून अशी कोणती विशेषता प्राप्त करून घेतली आहेस, त्या तुझ्या उपाध्याकडून काय तुला आदेश प्राप्त झाले ते मला सांगशील, ज्याच्याने असं हे सिद्ध होत असतं की ब्रह्म केवळ शास्त्र आणि गुरुउपदेश हेच ज्ञेय आहे. अर्थात ज्याच्याद्वारे परब्रह्माचा उपदेश केला जाऊन त्यास आदेश त्यालाच आदेश असं म्हणतात. तर तुला ह्या आदेश म्हणजे या ब्रह्मतत्वाचा उपदेश नेमका काय झाला आहे की ज्याच्यामुळे तू एवढा गंभीर दिसतोयस आणि तू स्वतःला अतिशय विद्वान
आणि इतरांपेक्षा श्रेष्ठ असं तू समजतोयस, तू स्वतःला फार श्रेष्ठ वक्ता प्रवक्ता समजतोयस, तर अशीही तुझी जी काही परिस्थिती झाली, आता वय वर्ष 24 आहे, 12 ते 24 म्हणजे 12 वर्ष गुरुग्रही वेदाचं अध्ययन केलं, आणि परिणाम काय झाला? तर परिणाम असा झाला की तो अहंकारी झाला, आपल्याला श्रेष्ठ मानायला लागला, आपल्यासारखं ज्ञान इतरांना कोणताही नाही असं म्हणून अतिशय गंभीर असा चेहरा करून तो आपल्या पित्याच्या घरी आला. आणि पित्याने त्याला हा प्रश्न विचारला की तुला नेमकं काय झालंय, तुला नेमकं या ब्रह्मतत्वाचा उपदेश नेमका काय झालेला आहे, आणि आचार्याने तुला हा उपदेश कशा प्रकारचा दिला आणि काय आदेश केला आहे, हे मला सांगशील. म्हणजे ह्या मंत्रामध्ये सर्वात महत्वाचं असं आहे बघा, या पुन्हा मी ह्या काळाचा संदर्भ घेऊन सांगतो की आपले मुलं जेव्हा परदेशात जातात आणि MS म्हणा, डॉक्टरेट म्हणा, अशा प्रकारचं करतात, त्यावेळेस त्यांना असं वाटतं की बाबा भारतीय लोक जे आहेत ते कमी बुद्धीचे आहेत, त्यांना त्यांच्यामध्ये विद्वत्ता नाही, विचार करण्याची क्षमता नाही, असं वगैरे वगैरे. म्हणजे त्यांच्याकडे अशी लंबी यादी असते की ज्याच्यामध्ये भारतीय जे काही शिक्षण घेतलेले इथले डॉक्टरेट त्यांच्याकरता अतिशय म्हणजे इन्फिरियर वाटतात त्यांना. आणि मग ते अतिशय अहंकाराने आणि अतिशय म्हणजे गर्विष्ठ भावामध्ये ते इथे येऊन आई वडिलांच्या घरी आल्यानंतर ते तशा प्रकारची त्यांची वागणूक असते. मग त्याला आई वडील गावंढळ वाटतात, ग्रामीण वाटतात, अज्ञानी वाटतात, आणि तो स्वतःला खूप श्रेष्ठ समजतो. ही जी परिस्थिती आज आहे तीच परिस्थिती त्याही काळात होती. आणि त्या श्वेतकेतूला असं वाटलं की मला ब्रह्मतत्वाचं संपूर्ण ज्ञान झालेलं आहे, तेव्हा माझ्या इतका श्रेष्ठ कोणी नाही, असा अहंकार ते झाला. ज्ञानाने नम्रता आली पाहिजे, वेदाच्या अध्ययनाने नम्रता आली पाहिजे, पण वेदाच्या अध्ययनाने जर तो गर्विष्ठ झाला, अहंकारी झाला, तर समजायचं की याला ब्रह्मतत्वाचं आकलनच झालेलं नाही. अशा प्रकारची ही स्थिती असते, आणि आजही ती स्थिती आहे. तेव्हा त्या स्थितीला काय करायला पाहिजे हे पुढच्या मंत्रामध्ये म्हणालेले आहे. तेव्हा पुढचा तिसरा मंत्र असा आहे की त्या आदेशासाठी श्रुती त्याला आता विशेषण देत आहे. तो आदेश जो गुरुचा आदेश आहे तो काय आहे नेमका, आणि त्या संदर्भात श्रुती काय सांगते, ह्या संदर्भातला हा तिसरा मंत्र आहे. तेव्हा तिसरा मंत्र असा आहे की एना श्रुतम श्रुतम भवत्या मतम मतम विज्ञातम विज्ञातम इति कथम नु भगवः स आदेशो भगवती भवतीति. अर्थ असा आहे की ज्याच्याद्वारे अश्रुत श्रुत होऊन जातं, अमत मत होऊन जातं, आणि अविज्ञात विशेष रूपाने ज्ञात होऊन जातं, असे जे श्रवणा करून श्वेतकेतूने विचारले की भगवान तो आदेश कसा आहे. म्हणजे ह्या श्वेतकेतू गडबडून गेला आणि त्यानेच आपल्या वडिलांना विचारलं की भगवान तो आदेश नेमका काय आहे, आणि त्याचं उत्तर जे आहे ते त्याच विधानामध्ये सांगितलं की अश्रुत श्रुत होऊन जातं. म्हणजे जे तुम्हाला कुठेही ऐकायला मिळालं नाही ते तुम्हाला अंतरंगामध्ये ऐकायला मिळतं. अमत मत होऊन जातं, म्हणजे ज्याच्याबद्दल कोणाची काहीही मत तयार झाली नाही त्या संदर्भामधल्या त्या तत्वाच्या बद्दलचं हे निश्चित अशा प्रकारचं असंदिग्ध असं मत त्याचं तयार होतं, आणि अविज्ञात विशेष रूपाने ज्ञात होऊन जात असतो. असं श्रवण करून श्वेतकेतूने मग हे विचारलं आपल्या पित्याला की भगवान तुम्ही सांगा की तो आदेश काय आहे. म्हणजे ज्या आदेशाच्या द्वारे अन्य न ऐकलेला देखील ऐकलेला होऊन जातो. अमत अर्थात विचार न करताच मत म्हणजे विचार करणारा होत असतो. ज्या आख्यायिकेने हे जाणल्या जात असतं की समस्त वेदांचे अध्ययन आणि अन्य संपूर्ण ज्ञेय पदार्थाचे देखील ज्ञान हे प्राप्त केल्यावर जोपर्यंत पुरुष आत्मतत्वात जाणत नाही तोपर्यंत तो अकृतार्थच आहे. बाकी सगळं म्हणजे तिथे आपण केनो उपनिषदामध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी पराविद्या आणि अपराविद्या म्हटली. ही अपराविद्या मध्ये त्यांनी खूप मोठी यादी दिली आहे, आणि त्याच्यामध्ये वेदाचं ज्ञानही अपराविद्याच म्हटलंय. कारण वेदाचं ज्ञान केवळ श्रवण करून आणि पठण करून हे परिपूर्णतेने प्राप्त होत नाही. नुसतं पठण करून त्यांनी जर त्याचं शाब्दिक ज्ञान घेतलं तर तो अकृतार्थच राहतो. तर जोपर्यंत त्याला तो अनुभव सिद्ध होत नाही आणि जोपर्यंत स्वतः
ब्रह्मस्वरूप ब्रह्मांड स्वरूप होत नाही आणि सर्व प्राणी मात्राबद्दल त्याच्या अंतःकरणामध्ये स्नेहभाव प्रेमभाव निर्माण होत नाही, निरहंकारी स्थिती निर्माण होत नाही, तोपर्यंत हे सर्व शिक्षण जे आहे ते अकृतार्थच होतं. ह्या क्षेत्रामध्ये तो येतो. म्हणून या विचित्र प्रश्न ऐकल्यावर श्वेतकेतूने विचार करताना हे अप्रसिद्ध असणारी गोष्ट कशी काय होऊ शकते, म्हणजे पुन्हा प्रतिप्रश्न विचारलाय की ज्याचं ज्ञानच नाही, जी प्रसिद्धच झालेली नाहीये, तर त्याचं ते आपल्याला कसं काय समजू शकतं. अन्य वस्तूच्या ज्ञानाने अन्य समस्त पदार्थांचे देखील ज्ञान ज्ञान होऊन जाईल. त्यावर तो म्हणाला की हे भगवान, तो आदेश कसा म्हणजे कशा प्रकारचा आहे हे मला अजूनही कळालं नाही. एवढं मी शिक्षण घेऊन आलो आणि तुम्ही मला विचारताय, पण मला अजूनही त्या प्रकारचं आकलन झालं नाही की गुरुने मला आदेश कशा प्रकारचा केला आहे. तेव्हा त्याच्या पुढचा जो भाग आहे तेव्हा पिता अरुणी हे श्वेतकेतूला म्हणतात की अरे, हा आदेश जो आहे तो कशा प्रकारचा आहे हे मी तुला सांगतो. आता या ठिकाणी म्हणजे खरं तर तो गुरुग्रही शिकून आला, तिथून आदेश घेऊन आला, तिथून ब्रह्मतत्वाचं ज्ञान घेऊन आला आणि पुन्हा प्रतिप्रश्न पित्यालाच करतोय की हे काय आहे मला समजलं नाही, तेव्हा आदेश काय. तेव्हा आता त्याचा पिताच म्हणतो की मी तुला सांगतो की तुला दिलेला आदेश नेमका काय आहे, तर तो ऐक. तेव्हा हे प्रतिपादन ह्या चौथ्या मंत्रात केलेलं आहे. यथा सौम्यकेन मृत्पिंडेन सर्वं मृण्मयं विज्ञातं स्या अद्वाचारंभणं विकारो नामधेयं मृत्तिके तेव सत्यम. आता हे उदाहरण देऊन ते सांगतात की तुझा आदेश काय ते. तेव्हा या मंत्राचा शब्दशः अर्थ असा आहे की हे सौम्य, ज्या प्रकारे एक मृत्तिकेचा पिंड म्हणजे मातीचं ढेकूळ याच्याद्वारे संपूर्ण मृण्मय पदार्थाचे ज्ञान होऊन जातं. मृण्मय म्हणजे मातीने बनलेले जे काही भिन्न भिन्न पदार्थ आहेत त्या एका ढेकळाच्या ज्ञानाने संपूर्ण मातीच्या पदार्थाचे ज्ञान होऊन जात असतं. की विकार केवळ वाणीच्या आश्रयाने नाममात्र आहे. कारण विकार जो आहे याच्यामध्ये आहे की हा छोटा माठ आहे, हा मोठा माठ आहे, हे सुरई आहे आणि हे रांजण आहे. अशा प्रकारचे विविध आकृतीला आपण विशेषत्वाने जे काही त्याचा उल्लेख करतो आणि मग त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म सांगतो आणि त्यांच्यामध्ये भेद पाहतो आपण. पण वस्तुतः आपल्याला मातीचं संपूर्ण ज्ञान झालं नाही आणि म्हणून त्या भेद पाहण्याचा विकार हा त्या वाणीच्या आश्रयाने हे येतो. हा नाममात्र आहे. सत्य तर केवळ एकच गोष्ट आहे याच्यामध्ये आणि सत्य ही मृत्तिका आहे. म्हणजे तुम्ही विविध आकृतीचे जे काही तुम्ही घट पाहिले, छोट्यातल्या छोट्या घटापासून रांजणापर्यंत, आणि त्या ठिकाणी विविध नावं दिले त्याला, तरी पण त्याचं सत्य आहे ते सत्य ही ती मातीच आहे. आणि मातीचे गुणधर्म त्या सर्व घटामध्ये पाहून सर्वांना अभेद्यतेने पाहण्याची जी दृष्टी आहे ती अविकारी आहे. पण आपण उच्चारण करताना प्रत्येक घटाचं आपण वेगवेगळं वर्णन करतो आणि त्याच्यामध्ये वाणीच्या आश्रयाने आपण हा विकार व्यक्त करतो, म्हणजे हा भेद व्यक्त करतो. पण ते केवळ नाममात्र वाणीचा आश्रय आहे. तो वाणीने सत्य सांगितल्याच जात नाही. कारण सत्य काय आहे, तर सत्य ही केवळ मृत्तिकाच आहे असं सांगितलं आहे. तेव्हा हा फार महत्वाचा मंत्र आहे. ह्याच्यातूनच आता हे ज्ञान द्यायला सुरुवात केलेली आहे अरुणीने. आणि या मंत्राचा मुख्य आशय असा आहे की हे सौम्य, लोकांमध्ये ज्या प्रकारे कमंडलू आणि घट इत्यादीच्या कारणाने एकाच मातीच्या ढेकळास जाणून घेतल्या जात असते, त्या तशा जाणल्यानंतरच त्याचे हे विकारजात अस्तित्व म्हणजे मृण्मय अर्थात मृत्तिकेचे कार्यसमूह जाणून घेतल्या जात असते. तेव्हा वास्तविकतेने पाहिलं तर विकार ही नावाची काही वस्तूच नसते. खरं सांगा, विकाराला अस्तित्व नाहीये, भेदाला अस्तित्व नाही. भेद हा भास आहे, भासामुळे भेद होतो. म्हणून इथे म्हटलेलं आहे त्याने की वास्तविक पाहिलं तर विकार ही अस्तित्वातच नसते, तर ती कल्पना आहे, तो भ्रम आहे आणि ती केवळ वाणीवर अवलंबून असलेले नाममात्र भ्रम तो आहे. त्यामुळे केवळ वाणीने उच्चारण करून ती सत्यवस्तूला आपण
विविध पद्धतीने झाकून टाकतो आणि सत्याचं आपल्याला दर्शन होत नाही. पण इथे सत्यवस्तू काय आहे, तर सगळ्या प्रकारच्या घटामध्ये मृत्तिका ही एकच आहे. आता हा सिद्धांत इथून पुढे सांगायला सुरुवात केली आणि इथून या विविध दृष्टांताने या ब्रह्मतत्वाचं वर्णन केलेलं आहे. तर ब्रह्मतत्व काय आहे, तर तो ब्रह्मांड व्याप्त आहे आणि विविध नाम नामरूपामध्ये अभिव्यक्त झालेला आहे. पण त्याच्यामध्ये भेद पाहणं, भेदाचं दर्शन होणं आणि भेदाला सत्य समजणं हा विकार आहे. आणि तो वाणीच्या कारणाने तो नाममात्र विविध उच्चारण केल्यामुळे तो भेद आपल्याला दिसतो. पण वाणी थोडी शांत ठेवून जर तुम्ही त्याच्यावर गंभीरतेने शांत बसून चिंतन मंथन केलं तर तुमच्या पटकन लक्षात येईल की सत्य ही एकच गोष्ट आहे. ती सत्य म्हणजे ज्याच्यापासून हा पदार्थ बनलेला आहे, ज्याच्यापासून आपल्याला हा विविध भेद दिसतो, ते जे तत्व आहे त्या तत्वामध्ये अभेद्यता आहे. म्हणजे जसं आता इथे मृण्मयी मृत्तिका आणि मृत्तिकेपासून बनलेले हे विविध घट, याचा आपण विचार करताना फक्त जर विविध घटाच्या आकृती नामरूपावर जर लक्ष असेल तर भेदच भेद दिसेल. परंतु त्याचं पहिलेपासूनच मृत्तिकेचं अध्ययन करून ही मृत्तिकाच अनेक नामरूपात व्यक्त झाली आहे, तेव्हा ती सर्वत्र एकच आहे आणि सत्य वस्तू जी आहे ती केवळ मृत्तिकाच आहे असा निष्कर्ष आपण काढू. त्या पद्धतीने ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्वच एक आहे, सत्य हे ब्रह्मच आहे, पण विविधता दिसणं ही असत्य गोष्ट आहे. अशा प्रकारे इथे त्यांनी ब्रह्मतत्वाचं संपूर्णपणे रहस्य इथे सांगायला सुरुवात केली आहे. तेव्हा हे रहस्य आपल्याला समजणं आवश्यक आहे आणि ह्या ज्ञानाचा, ह्या रहस्याचं आकलन करून आपण कोणत्याही शाखेमध्ये आपण अभ्यास करायला गेलो तर ह्याचाच आधार घेणं आवश्यक आहे. आम्ही जेव्हा अध्ययन करतो त्या अध्ययनामध्ये आम्ही कशाचं अध्ययन करतो, तर भेदाचंच अध्ययन करतो. आम्ही जे पाहतो डोळ्यांनी ते भेदच असतो आणि त्या भेदाचंच समर्थन करतो आणि मग तो भेद कसा कसा आहे याचं आपण जे वर्णन करतो त्या वर्णनालाच आम्ही ज्ञान म्हणतो. म्हणजे आम्ही भेद आणि भेद अभ्यास सगळा भेदाचाच करतो, पण त्या सगळ्यामध्ये एकच ते ब्रह्मतत्व आहे ज्याचं आकलन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने सत्याचं दर्शन होत नाही. हे आजही आपल्या सगळ्या प्रकारच्या या संशोधन कार्यामध्ये आणि सगळ्या प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला ही भूमिका घेणं आवश्यक आहे. आता ह्या संदर्भात पुढचा मंत्र आहे, मंत्र क्रमांक 5. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की यथा सौम्यकेन लोहमणीनाम सर्वं लोहमयम विज्ञातम अस्याद्वाच वाचा आरंभणम विकारो नामधेयम लोहमित्येव सत्यम. अर्थ असा की हे सौम्य, एक लोहमणीचे ज्ञान झाल्यावर संपूर्ण लोहमय म्हणजे सुवर्णमय अशा पदार्थाला जाणता येतं. कारण कारण की विकार हा वाणीवर अवलंबित असल्यामुळे तो केवळ विकार हा नाममात्रच आहे, सत्य तर केवळ ते सुवर्णच आहे. म्हणजे इथे आता हे उदाहरण असं दिलंय की सुवर्णाचे जे अलंकार आहेत या अलंकाराला नामरूप आहे, त्याच्यामध्ये विविधता आहे, त्याच्यामध्ये त्याचा वापर कसा करायचा, कोणत्या शरीराच्या भागात करायचा आणि प्रत्येकाचं महत्व किती वेगवेगळं आहे. म्हणून त्या सुवर्ण अलंकारामध्ये भेद पाहणं हे मात्र हे वाणीवरचं अवलंबून असलेला हा विकार आहे. पण सर्व प्रकारच्या सुवर्ण अलंकारामध्ये एकच सुवर्ण तत्वाला पाहिलं म्हणजे सत्याचं दर्शन आहे, असा ह्या मंत्राचा एक एकंदरीत अर्थ आहे. तेव्हा ह्याचा आशय असा आहे की ज्या प्रकारे एक सुवर्णपिंडाद्वारे त्या विविध प्रकारचे मुकुट आहेत, केयुरादी आणि विविध प्रकारचे जे अलंकार आहेत त्या सर्वच अहंकारांना विकारजात जाणून घेतल्या जात असतं. वाचारंभण इत्यादी शब्दाचा अर्थ पूर्ववतच आहे की वाचारंभण म्हणजे वाचेने भेद व्यक्त करणे हे वाचारंभण आहे आणि वाचेने तिथे व्यक्त केलं आहे की हे वेगळं आहे, ते वेगळं आहे, डोक्यावरचा मुकुट आहे, गळ्यातली चपला हार आहे किंवा
बोटामधल्या अंगठ्या आहेत, अशा प्रकारे जे जे म्हणून काही सुवर्णाचे अलंकार हा धारण करतो आणि प्रत्येक अलंकाराचं एक वेगवेगळ्या भूमिकेतून, एका भेदाच्या भूमिकेतून पाहतो, तेव्हा त्याला सत्याचं दर्शन होत नाही. तर सत्यदर्शन ही वाणी पहिल्यांदा शांत, वाचारंभण आपण शांत केलं पाहिजे आणि थोडासा चिंतन केलं तर तुमच्या लक्षात येईल की या सर्व प्रकारच्या सुवर्णाच्या अलंकारामध्ये एकतत्व सुवर्ण सर्वत्र समान आहे. तसंच या ब्रह्मांडामध्ये या सर्व जीवमात्रामध्ये तुम्ही जर विकाराने युक्त असाल तर तुम्ही काय म्हणाल की मी श्रेष्ठ आहे. पहिल्यांदा मला ज्ञान आहे, इतरांना ज्ञान नाही, हा झाला पहिला भेद. नंतर मग ज्याला तुम्ही पाहत असता त्या विविध जीवमात्रामध्ये सुद्धा तुम्हाला भेद दिसतो. परंतु मी असेल किंवा आपल्याला दृश्यमान असणारे अनंत जीव असतील तर त्यांच्या नामरूपामध्ये सुद्धा जर असं पाहिलं की खरं सत्य काय आहे तर सगळ्यामध्ये ते एक ब्रह्मतत्वच आहे. बाकी सगळा दिसणारा जो नजारा आहे तो मात्र भ्रमाला उत्पन्न करणारा आहे, भेदाला उत्पन्न करणारा आहे. तेव्हा आपण सावधान व्हावं आणि आपल्या वाचारंभण म्हणजे शब्दाचा अर्थ जो काही आशय आहे तो आपल्याला आपण भेदानी व्यक्त करण्याकरता करत असू तर ते असत्य दर्शन आहे, भ्रम असा आहे. म्हणून इथे ब्रह्मतत्वाचा आता विस्ताराने वर्णन सुरू केलेलं आहे. तर या ठिकाणी आता पुढचा मंत्र जो आहे तो मंत्र क्रमांक 6. याच्यावर पुढे काय म्हणतात ते बघा. यथा सौम्यकेन नखनिक्रंतनेन सर्वं कृष्णार कार्ष्णायसं विज्ञातम अस्या वाचारंभणं विकारो नामधेयं कृष्णयसनीत्येव सत्यमेवं सौम्य स आदेशो भवती. आता इथे तो आदेश त्यांनी ह्या 6व्या मंत्रामध्ये स्पष्ट केला आहे की तुझ्या गुरुनी जे ब्रह्मतत्वाचं ज्ञान दिलेलं आहे ते नेमकं काय आहे ते मी तुला सांगतो असं त्याने सुरुवात म्हटली. 2 दृष्टांत दिले त्यांनी आणि या दोन्ही दृष्टांतानंतर आता त्याचं प्रत्यक्ष आदेश काय दिला आहे हे या मंत्रामध्ये सांगितलं आहे. तेव्हा या मंत्राचा अर्थ असा आहे की हे सौम्य, ज्या प्रकारे एक नखकृंतन म्हणजे छोट्या लोहमणीच्या ज्ञानाने संपूर्ण लोहाचे ज्ञान पदार्थ, लोहाचे हे संपूर्ण ज्ञान प्राप्त होत असतं. कारण की विकार हा वाणीवर अवलंबून असतो आणि तो नाममात्र असतो. परंतु अल्परूपामध्ये अणूचं ज्ञान झालं तर पदार्थाचं ज्ञान होईल. जेव्हा अणू कसा आहे हे जर कळालं, सुवर्णाचा अणू कसा आहे, तेव्हा सुवर्णाचे अलंकार कळतील. तेव्हा त्या विकारयुक्त वाणीचा अवलंबून न राहता आपण जर संपूर्णपणे एका छोट्या अणूचा जरी आपल्याला अभ्यास झाला तर संपूर्ण पदार्थाचं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आपण म्हणतो ना की शीतावरून भाताची परीक्षा, म्हणजे भात शिजवायला ठेवला की असं एक शीत काढलं जायचं आणि दोन्ही बोटांनी अंगठा आणि तर्जनीने असं दाबून पाहायचं की आता ह्याच्यात काही म्हणजे तो पूर्णपणे नरम झालाय का, मऊ झालाय का भात, हे पाहिलं जातं. आणि मग तो शिजला गेलेला आहे असं म्हणून निर्णय घेतला जातो. ते सगळ्याचा सगळा खालीपर्यंतचा भात हा काढला जात नाही. म्हणून त्याच्यावरून म्हण पडली शीतावरून भाताची परीक्षा. म्हणून अणूवरून पदार्थाची परीक्षा, ब्रह्मतत्वावरून ब्रह्मांडाची परीक्षा, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आपल्याला अल्प स्वरूपामध्ये जरी त्याचा भाग मिळाला तरी आपल्याला सबंध ब्रह्मांडाचं ज्ञान हे होऊ शकतं. आणि ब्रह्मतत्व हे अत्यंत अल्प स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकतो आणि त्याचा आपल्याला अध्ययन करता येतं आणि त्याच्यावरून संबंध ब्रह्मांडाचा अभ्यास होतो. म्हणजे या मंत्राचा आशय असा आहे की हे सौम्य, ज्या प्रकारे एक नखकृंतनाने म्हणजे एका लहानशा अणूने अर्थात लोह अनुसार लोहमणीच्या संपूर्ण लोहाच्या विकार समूहात जाणून घेतल्या जाऊ शकतो. एक छोटा लोहाचा मणी आहे आणि त्या लोहमणीचा आपण अभ्यास केला की त्याच्या काय काय लक्षणं आहेत, काय गुणधर्म आहेत ते एखाद्या लहान कणाच्या माध्यमातून सुद्धा समजू शकतं. आणि ते एकदा लक्षणं, ते एकदा गुणधर्म आपल्याला कळाले तर संबंध लोह समूहाचेच आपल्याला गुणधर्म हे समजल्या जाऊ शकतात. बाकी सर्व हे वर्णन जे आहे ते पूर्वीप्रमाणेच इथे आहे.
की येथे जे काही अनेक दृष्टांत घेतले गेले आहेत त्या दृष्टांताच्या साठीच ते घेतले आहे. या सिद्धांत सांगण्याकरताच हा दृष्टांत आहे. तेव्हा त्या दृष्टांताच्या अनेक भागाचा बोध आणि त्याची दृढ प्रतीती करण्यासाठीच हे दृष्टांत दिलेले आहेत. तेव्हा हे सौम्य अशा प्रकारचाच तो आदेश आहे आणि तो मी तुला सांगितला. म्हणजे आता आपण जर निष्कर्ष काढला या पूर्ण आदेशाचा, तर आदेश असा आहे की ब्रह्मतत्वच ब्रह्मांडाने व्याप्त आहे असं जे म्हणतो, म्हणजे एखादा अणू असेल तर त्या अणूनेच तो पदार्थ व्याप्त आहे. त्या पदार्थाला आपण विविध आकृती आणि त्याचे नाव वेगवेगळे ठेवले तर नामरूपामध्ये भेद तुम्ही केला तरी त्या अणूच्या तत्वरूपामध्ये अभेद्यता आहे हे समजणं आवश्यक आहे. आणि केवळ बाह्य नामरूपाचाच फक्त जर तुम्ही अध्ययन करून त्याच्या अनुसार जर तुम्ही आकलन केलं तर तुम्हाला सत्याचं दर्शन होणार नाही. सत्याचं दर्शन घ्यायचं असेल तर त्या पदार्थाचा मूळ अणू काय आहे आणि त्या अणूचे लक्षण गुणधर्म काय आहेत हे समजले तर संबंध पदार्थाचे हे लक्षण समजतात. आणि हेच ब्रह्मतत्व आणि ब्रह्मांड तत्व काय आहे अशा प्रकारचा उपदेश त्यांनी केला. आणि तो ब्रह्मतत्व आणि ब्रह्मांडाचा संबंध सांगून ते जे ज्ञान जे दिलं त्यालाच त्यांनी इथे आदेश असं म्हटलं आहे. तेव्हा तो आदेश त्यांनी इथे विस्ताराने वर्णन करून अरुणीने श्वेतकेतूला आपल्या पुत्राला सांगितलेला आहे. तेव्हा आता त्याचा आशय जो आहे आता आपण जो पाहिलं तो असा आहे की माझे जे पूज्य गुरुदेव होते ते आपण सांगितल्या या ज्ञानाबद्दल ते अनभिज्ञच होते. जर ते असे जाणत असते तर त्यांना या ज्ञानाबद्दलची जाण असती. माझ्यासारख्या गुणग्राहक भक्त व आमच्या अनुगत शिष्याच्या प्रती का नाही सांगत यावरून मी समजतो की त्यांना या संबंधित ज्ञान नाही. म्हणजे निष्कर्ष काय काढला त्यांनी की तुम्ही जे सांगताय ते तर मला त्यांनी सांगितलंच नाही. आणि आमचे गुरु जे आहेत ते आमच्या गुरूंना ह्या संदर्भात ज्ञानच नसेल, नाही तर माझ्यासारखा एवढा विद्वान आणि गुणग्राहक जो विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्याला त्याने खरं म्हणजे तेव्हाच सांगायला पाहिजे होतं. आत्ता तुम्ही सांगताय तेव्हा मला आता आकलन होतंय. तेव्हा सांगण्यास योग्य नसल्याने देखील पुनश्च गुरुकुलाकडे पाठविले गेल्याच्या भीतीने गुरुस लघुत्व करून टाकले. म्हणजे या ठिकाणी पित्यासमोर त्यांनी स्वतःच श्रेष्ठत्व थोडं सुद्धा कमी होऊ दिलं नाही. स्वतःचा अहंकार अभिमान हा तसाच टिकवला आणि पित्याला सांगितलं की तुम्ही जे दिलेलं ज्ञान आहे ते मला आत्ता कळतंय, कारण मला त्या वेधशाळेमध्ये मी गेलो आणि त्यांनी मला सगळे मंत्र पाठ करून घेतले. पण आता तुम्ही ज्या पद्धतीने स्पष्टीकरण देताय आणि ब्रह्मतत्वाचं ज्ञान देताय ते त्यांनी मला दिलं नाही. त्याचं कारण कदाचित असंही असू शकेल की त्यांनाच हे ज्ञान नसेल. म्हणजे माणूस काय करतो की आपल्याला कळालं नाही असं नाही सांगत, तर तो काय म्हणतो मला सगळं कळतं, माझी गुणग्राहकता श्रेष्ठ आहे, परंतु सांगणाऱ्यालाच न कळाल्यामुळे त्यांनी मला हे सांगितलं नाही. तेव्हा ह्या अशा प्रकारचं पुन्हा एकदा श्वेतकेतूने आपल्या पित्याला सांगितलं आणि पित्याचे हे सर्व जे काही त्यांनी स्पष्टीकरण दिलं त्याचंही श्रवण केलं. तेव्हा पित्याचं हे अशा प्रकारच्या सांगण्यावरून दुसरा श्वेतकेतू म्हणाला आता आता पुढे श्वेतकेतूचं त्याच्यावर निवेदन आहे की हे जे काही तुम्ही सांगितलं हे मला त्यांनी सांगितलेलं नाहीये आणि हे ज्ञान त्यांनी मला दिलेलं नाहीये. अन्यथा मी ते ज्ञान घेऊनच तुम्हाला या सगळ्या तुमच्या प्रश्नाची उत्तरं दिली असते, परंतु मला हे ज्ञान त्यांनी मुळातूनच दिलेलं नाहीये. अशा प्रकारे त्यांनी गुरुलाच लघुत्व आणलं आणि गुरुला लघुत्व आणून आपल्या श्रेष्ठत्वाचं आपल्या अहंकाराचं प्रदर्शन त्यांनी शेवटपर्यंत सोडलेलं नाही असं हे त्याच्या निवेदनावरून दिसतं. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला किती आकलन झालंय ह्याच्यावर लक्ष द्या. आपल्याला आकलन झालेलं नसेल तर आपण पुन्हा पुन्हा त्याच्यावर चिंतन मंथन करून त्याचं अध्ययन करून समजून घ्या. त्याच्यामुळे आपल्या गुरूंना लघुत्व आणू नका हा आशय आहे. तेव्हा त्याच्यानंतर आता श्वेतकेतूचं काय म्हणणं आहे ते विस्ताराने आपण पुढच्या रविवारी पाहूया. म्हणजे सहा मंत्र झाले आपले आणि 7व्या मंत्रापासून आपण पुढच्या रविवारी आपण चिंतन करूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.